आपण आलेलो मांडेखेलमध्ये। या ठिकाणी पाहिलेलं टोकवाडी, नागापूर, मांडेखेल, बोदेगाव, कवल्याची वाडी आणि मोहा जो रस्ता आहे तो सातत्याने खराब झाल्याच्या तक्रारी समोर येत होत्या आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं तर DYF संघटनेच्या वतीनं आंदोलन देखील करण्यात आलं होतं, परंतु त्यांच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आलं, परंतु कुठलं प्रशासन पुढे दखल घेत नसल्यानं आज आपल्यासोबत सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत। काय नेमकं अडचण आहे, किती दिवसापासून तुम्ही या रस्त्यासाठी भांडतायत परंतु प्रशासकीय अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही? आम्ही गेल्या 6 महिन्यापासून DYF युवक संघटनेच्या वतीने गेल्या 6 महिन्यापासून या रस्त्यांचा पाठपुरावा करतोय। टोकवाडी, नागापूर, बोदेगाव, मोहा हा एक रस्ता आहे आणि सिरसाळा ते मोहा हा एक रस्ता आहे। या 2 रस्त्यासाठी आम्ही गेले 6 महिने सातत्याने BNC कार्यालयासोबत पत्रव्यवहार करतोय। आंदोलन केलेत आम्ही। 20 जानेवारीला त्या ठिकाणी तीव्र निदर्शन त्या आंदोलन कार्यालयासमोर केली होती, पण आम्हाला त्यांनी सतत ज्यावेळेस आम्ही निवेदन घेऊन गेलो, ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केले, त्यांनी फक्त आम्हाला एक पत्र दिलं आणि अमुक अशी वेळ देऊन या वेळेपर्यंत तुमच्या रस्त्याचा प्रश्न आम्ही निकाली काढू असं त्यांनी आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिलं। आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला, कारण प्रशासनावरती विश्वास ठेवून सुद्धा कुठल्या गोष्टी आम्हाला माहिती आहे की कुठलाही प्रश्न निकाली निघत नसतो। आम्ही त्यांच्यावरती वेळोवेळी विश्वास ठेवला, पण आम्ही विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा त्यांनी आमचा विश्वासघात करण्याचं काम गेल्या 6 महिन्यामध्ये केलेलं आहे। कारण प्रत्येक वेळी आम्हाला त्यांनी करतो आम्ही सांगितलेलं आहे संबंधित गुत्तेदारांना, अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी शब्द दिला, पत्र दिले, पण अद्यापही या रस्त्यांचा प्रश्न त्यांनी मार्गी काढलेला आहे। आम्ही 20 जानेवारी रोजी ज्यावेळेस BNC कार्यालयावरती निदर्शने केली, त्यावेळेस 10 फेब्रुवारी पर्यंत दोन्ही रस्त्यांचा प्रश्न निघालेले असतील असं त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं होतं, पण 10 फेब्रुवारी होऊन आता जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे। अद्यापही या दोन्ही रस्त्यांच्या बाबतीमध्ये कुठलीही यंत्रणा किंवा कुठलंही काम सुरू झालेलं नाहीये। काही प्रमाणामध्ये या रस्त्याची डागडुजी सुरू करण्यात आली होती, काही खड्डे देखील बुजल्याचं दिसून येत आहे। कुठेतरी थातुरमातर काम करून आंदोलन तुमचं मोडीत काढायचे किंवा आंदोलन बंद करायचे असा प्रकार चालू आहे का? आणि तुमचं जर पुढचा आंदोलन टप्पा कसा असणार आहे? आता त्यांना कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, आता पुढचं आंदोलन कसं असणार? नक्कीच ज्या वेळेस आम्ही आंदोलनाचा इशारा दिला, निवेदन दिली, त्यावेळेस त्यांनी आम्हाला जे आश्वासनं दिली त्यानुसार तुम्ही जसं म्हणलात की आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न किंवा आंदोलन स्थगित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आम्ही त्यांना काही गोष्टी आम्ही सकारात्मक त्यांच्याशी चर्चा करून तोडगे निघाले प्रत्येक वेळेस। पण तुम्ही जसं म्हणालात की रस्त्यांचे खड्डे बुजवले, पण त्यांनी काय केलं की ज्या शिरसाळा मोहाचे जे रस्त्याचे खड्डे बुजवलेले आहेत, शिरसाळ्यापासून 1.5 किलोमीटर अंतर सोडून आणि मोह्यापासून 1.5 किलोमीटर अंतर सोडून मधलेच त्यांनी खड्डे बुजवलेले आहेत। ते खड्डे सुद्धा बुजवल्यानंतर त्यावरती दुसरी कुठलीही त्यांनी प्रक्रिया केली नाही, त्यामुळे जे बुजवलेले खड्डे आहेत ते सुद्धा उकरलेले आहेत। पूर्ववत तसा तो रस्ता झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर 8 दिवसामध्ये यांनी जर पुन्हा आम्ही परवाच्या दिवशी आम्ही त्या BNC अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन दिलेलं आहे, तर परत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की शासनाकडे बजेट नाहीये आणि इतर त्यांनी कारण सांगितली। मग माझा प्रश्न आहे त्यांना की जर शासनाकडे बजेट नाहीये तर शासनाला दुसऱ्या कामांसाठी ज्या गोष्टी जनसामान्यांच्या कामाच्या नाहीयेत, अनावश्यक गोष्टींसाठी सरकारकडे बजेट आहे, सरकार कर्ज काढून त्या गोष्टींना प्राधान्य देत आहे। मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे काल परवाचं की जर महाराष्ट्र वेगळा देश असता तर 3 नंबरची आर्थिक महासत्ता असला असता। मग यांच्याकडे बजेट नाही तर असे वक्तव्य कसं करू शकता मुख्यमंत्री? म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर खरंच शासनाकडे बजेट नसेल तर बाकीच्या ज्या गोष्टी तुम्ही दाखवताय लोकांना, जसं की तुकाराम महाराजांचा खूप सुंदर अभंग आहे, मार्मिक आहे आणि समर्पक आहे, चिरगुटे घालून वाढविले पोट गरवार बोबाट जनामध्ये, लटकेची सोहळे दाखवणी प्रकार दूधस्तनी पोरपोटी नाही, तुका म्हणे अंती वांज तिची खरी फजिती दुसरी जनामध्ये। म्हणजे यांनी लाडकी बहीण असेल किंवा इतर ज्या काही लोकप्रिय योजना त्यांना वाटतात त्यांचं एक चिरगुट घालून त्यांनी पोटावरती एक आवरण विकासाचं निर्माण केलेलं आहे आणि लोकांमध्ये असं दाखवतात की विकास हा गरोदरपणामध्ये आहे आणि तो लवकरच जन्म घेईल, अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे। म्हणून या वक्तव्याचा सुद्धा मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर या दोन्ही रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला नाही तर व्यापक स्वरूपामध्ये आम्ही आंदोलन आतापर्यंत करत आलेलो आहोत, पाठपुरावा आम्ही करतोय, पण व्यापक स्वरूपामध्ये जन आंदोलनामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन कन्वर्ट करून ह्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावू लावू। आपल्यासोबत या ठिकाणी नागरिक सुद्धा काय दादा, एकंदरीत पाहिलं गेलं तर सातत्याने तुम्ही या रस्त्यासाठी भांडतायत, प्रशासन दखल देत नाही, वेळोवेळी तुम्हाला कुठेतरी हुलकावणी दिली जाते, कुठला तरी कागद देऊन तुमचं आंदोलन स्थगित केले जाते। खरं म्हणजे आता माझे सहकारी सिद्धराम सोळंकी यांनी सांगितल्याप्रमाणे परळीपासून ते बोदेगाव पर्यंत आणि मोह्यापासून ते शिरसाळ्यापर्यंत जे रस्ते आहेत, खरं म्हणजे सर्वसामान्य माणसांना सातत्यानं दररोज वागावं लागतं। ते रस्ते इतके निकृष्ट झालेले आहेत की वेळेत माणूस कसा पोहोचणार नाही ह्याचीच काळजी कदाचित रस्ते आणि सरकार घेतंय का काय असं वाटतंय। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर देशातली आणि सगळीच एकूण यंत्रणा ही गुत्तेदार धार्जिणी आहे। गुत्तेदारांचं जिथं कुठं भलं होत असेल
तिथलेच कामं हे सरकार काढते. एका बाजूला जिथं रोज नागरिकांच्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत तो विषय सोडून शक्तीपीठासारखा महामार्ग म्हणजे 85,000 कोटी रुपये कर्ज काढून सरकार ते बांधते. परंतु जिथं आम्हाला रोज वागावं लागतं, मोटरसायकलवर गेलं तर म्हणजे एका गेअरवरती गाडी 2 सेकंद सुद्धा चालू शकत नाही, सातत्याने गेअर बदलावे लागतात. ही परिस्थिती ह्या रस्त्यांची आहे. सरकार उदासीन आहे, परंतु नागरिकांच्या जीवांशी खेळलं जाते. या जीवांशी खेळू नये, लोकांची गैरसोय होऊ नये, DYFI सातत्याने आंदोलन करते. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उग्र आंदोलन केल्याशिवाय, सरकारच्या छाताडावर बसल्याशिवाय हे रस्त्याचे प्रश्न सुटणार नाहीत. संघटनेला लढावं लागणार आहे. आम्ही सातत्यानं लढू आणि रस्त्याचे काम करून घेऊ, एवढंच या ठिकाणी. दादा काय सांगाल, मोठमोठे राज्य महामार्ग शासन करत आहे, परंतु खेडेगावातले छोटे छोटे हे जे मार्ग आहेत, आता तुम्ही पाहू शकतात, नागापूर ते महामार्ग असेल, शिरसाळा महामार्ग असेल, सातत्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता केलाय का नाही हे देखील कळत नाहीये, पण कागदावर तो रस्ते केलेले असतात. अतिशय बिकट अवस्था झाली रस्त्याची. नागापूर, परळी, मोहा, शिरसाळा हे अनेक रस्ते हे खेड्यामध्ये खूप म्हणजे रस्त्यामुळे दयनीय अवस्था झाली आणि वागणं कठीण झालेलं आहे. याच्यामध्ये आमचं नागापूर ते टोकवाडी या अंतरावर तर अतोनात भट्ट्या आणि याचं सगळं साम्राज्य आणि सगळी धूळ आणि रस्त्याला खड्डे, खूप वागणं कठीण होत आहे. काय दादा काय परिस्थिती या रस्त्याची? वेळोवेळी दखल संघटनेने घेतली, परंतु प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. पाहायला गेलं तर रस्त्यात खड्ड्यात का खड्ड्यात रस्ता हा देखील कळणं शक्य झालं नाही. अगदी बरोबर आहे. मला वाटतं सातत्यानं वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून DYFI सारखी तरुणांची एक संघटना आहे जी रस्त्यासारख्या जीवन मरणाच्या प्रश्नावरती सातत्यानं आवाज देते, रस्त्यावरती उतरते आणि लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीनं निवेदन, मोर्चे, आंदोलन हे सगळे लोकशाहीचे अस्त्र वापरून त्यांनी आपला मुद्दा अतिशय रास्त पद्धतीने पुढे मांडलेला आहे. परंतु एकूण लोकशाही आणि लोकशाहीचे अस्त्र ज्यांना मान्य नाहीत अशा सगळ्या या सरकारधार्जिण्या लोकांनी रस्त्यासारख्या, आरोग्यासारख्या, शिक्षणासारख्या मूलभूत प्रश्नांपासून कायम त्या प्रश्नांपासून पळ काढलेला आहे आणि या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. महात्मा गांधी म्हणायचे की खेड्याकडे चला. जर खेड्याची वाट इतकी बिकट असेल, खेड्यातले प्रश्न एवढे गंभीर असतील, खेड्यातले रस्ते जर एवढे अपघातग्रस्त असतील, तर कोण माणूस खेड्यात राहील? आणि खेड्याकडे चला या राष्ट्रपिताने दिलेल्या घोषणेला काय अर्थ राहणार आहे? आणि आपण जे खेड्याचं स्वप्न पाहतोय की ते स्वयंपूर्ण असतील, असे रस्ते जिथं असतील की जिथलं एखाद्या महिलेची डिलिव्हरी करायची ती जर रस्त्यात होत असेल, अशा प्रकारचे जर रस्ते असतील तर इथं नव्याने जन्माने येणाऱ्या बालकांचा जन्म अँब्युलन्स मध्ये होणार आहे का, रस्त्यातल्या खड्ड्यात होणार आहे का, हॉस्पिटलमध्ये होणार आहे, हे आपल्याला जिथं सांगता येत नाही. आणि आपण एकीकडे महासत्ता होण्याच्या घोषणा करतोय. मला वाटतं ह्या सगळ्या घोषणा फसव्या आहेत. आपल्याला जर खरंच विकासाचं किंवा रस्त्याचं स्वप्न म्हणजे असेल तर ग्रामीण भागातले रस्ते अधिक दर्जेदार आणि चांगले व्हावेत. ग्रामीण भाग शहराशी जलद गतीने जोडण्याचं काम रस्ते करू शकतात आणि त्यातूनच विकासाची वाट निर्माण होऊ शकते. आणि जर खरंच विकास करायचे तर अशी विकासाची वाट त्या ठिकाणी अधिक समृद्ध आणि चांगली असावी, असं या ठिकाणी आमची सगळ्यांची मागणी आहे. सातत्याने तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. एकंदरीत पाहायला गेलं तर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येतात. काय दादा, एकंदरीत अनेक वर्षापासून तुमचा लढा आहे, प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं, या रस्त्यांकडे त्यांचं दुर्लक्ष आहे, परंतु राज्य महामार्ग, मोठमोठे महामार्ग हे लोकांच्या माथी मारले जातात. शक्तीपीठ महामार्ग असेल, हे वेगवेगळ्या महामार्गाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च दाखवला जातो, परंतु ग्रामीण खेडेगावातले हे रस्ते दुर्लक्षित आहेत. बरोबर आहे. सरकार जे शक्तीपीठ महामार्गाचं जे कुणीच मागणी केली नव्हती, मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्वतःचा एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून करायचं असं ध्येय ठेवलंय. पण गेल्या 2-3 वर्ष झालं टोकवाडीपासून ते मोहापर्यंत एवढा रस्ता खराब झाला की विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये त्यांना वेळेवर पोहोचू शकत नाहीत. शेतकऱ्यांना, त्यांना दवाखान्यात किंवा महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास. या रस्ता एवढा खराब झाल्यामुळे वेळ तर चाललाय, पण आपल्या मोटरसायकल सुद्धा एकदम खराब होऊ लागल्या. प्रचंड त्रास गेल्या 2-2.5 वर्षापासून या रस्त्यामुळे सर्व ग्रामीण भागातले लोक सहन करत आहेत. आता काय सांगाल, अनेक पुढारी मतदान मागायच्या वेळेस येतात, रस्ते दुरुस्त केले जातात, परंतु गेल्या 2.5-3 वर्षापासून ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. वेगवेगळ्या संघटना आंदोलन करतात, वेगवेगळे निवेदन शासन दरबार जातात, प्रशासकीय अधिकाऱ्याकडे जातात, परंतु त्यांनी या प्रशासनाकडे कागद म्हणून फक्त पाहिलं जातं. या निवेदनाकडे फक्त कागद म्हणून पाहून हे कागद कुठंतरी थप्पीला लावायचा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, असा खेळ चालू आहे. बरोबर आहे, असाच खेळ चालू आहे. आपल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना जे दळणवळणचा रस्ताच हे बंद करतात. आपल्या मागण्या काय ते हे ऐकून घ्यायला तयार नाहीत. आपण कितीही यांच्या सोबत
संघर्ष केला तरी यांना म्हणजे सर्वसामान्याची खेड्यातल्या लोकांची गरज नाही. यांना गरज कधी भासते? इलेक्शन आल्याच्या नंतर. इलेक्शन आल्याच्या नंतर सगळ्या घोषणाबाजी करते, त्याला आपण बळी पडतो. हजारो कोटी रुपये खर्च वेगवेगळ्या जाहिरातीवर केला जातो, परंतु DYF संघटनेने ज्यावेळेस त्यांना निवेदन दिलं त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात येतं की त्यांच्याकडे निधी नाहीये. मग खरंच आपलं शासनाकडे निधी नाहीये का? हजारो कोटी रुपये तुम्ही जाहिरातबाजी बघतायत. एसटी वर देखील एखादी मोडकी तोडकी बस असेल त्याच्यावर देखील वेगवेगळे जाहिराती असतात. असा अवाढव्य खर्च करत असताना सामान्य जनतेच्या विकासाकडे सरकार दुर्लक्ष करते. खूप बिकट परिस्थिती आहे. सांगायचं झालं तर माझं मत आहे वैयक्तिक की बाबा आपण एक नाहीत, आपण सगळे आता DYF संघटना जे आहे संघर्ष करते, त्यांना पाठिंबा कोण आपण देत आहो का? इथं आता किती जण आहेत? 4-2 जण. आम्हालाच रस्त्यानं वागायचंय का? मुळात सर्वजणांनी एकत्र येणं गरजेचं आहे. या ठिकाणी सगळ्यांनी मिळून संघर्ष करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा बळीचा बकरा आपणच होतो. राजकारणी लोक सगळे एक आहेत, ते काही वेगळे नाहीत. बोलतापा देऊन आपलं मत घेतात आणि 5 वर्षानंतर पुन्हा परत आपल्याला भेटायला येतात. कुठलं तरी एक नवीन स्वप्न आपल्याला दाखवितात, आपण त्याला बळी पडतो. आता यामध्ये संघटनेनं आता आक्रमक भूमिका घेत मोठं जन आंदोलन उभारणार असल्याची देखील सांगण्यात आलेले. या आंदोलनाला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन तुम्ही करणार? 100%. मी एक पक्षाचा छोटासा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा. आमच्या पक्षातर्फे सुद्धा DYF असेल, किसान सभा असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, त्याला आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे. 100% आमचा पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्या सोबत आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर दादा, या रस्त्यांच्या अनेक अडचणी समोर येत आहेत, परंतु प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अनेक वर्षापासून हे रस्ते झालेत का नाही झालेत हे देखील परिस्थिती समोर येत नाहीये. प्रशासकीय अधिकारी उत्तर देत नाहीत, निवेदनं दाबून टाकतात. काय वाटतं? ह्याच्यामध्ये कसं आहे की बाबा सामान्य माणसं जे आहेत, सामान्य माणसाला खूप मोठा त्रास आहे या रस्त्याचा. कारण की कित्येक जणांना मणक्याचे सुद्धा आजार ह्या रस्त्यामुळे झालेले. आज जर बघितलं तर ह्या भागातले भरपूर पेशंट, 70% पेशंट असतील ते मणक्याच्या आजाराचे असतात. तर ह्या रस्त्याचं जे आहे ते गुडघ्या इतकाले खड्डे ह्या रस्त्यामध्ये आहेत. हे एक बाबा लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावा. आणि DYFच्या आम्ही सोबतच आहोत सगळ्या गोष्टींमध्ये. आणि 6 महिन्यापासून त्यांचं आंदोलन चालू आहे एक वेळेस, आणि आम्ही पण त्यांच्या सोबत आहे की लवकरात लवकर हा रस्ता व्हावा, एवढंच. आपल्यासोबत वेगवेगळ्या नागरिक सुद्धा जोडलेले. एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात आणि रस्त्याच्या बाबतीत या ठिकाणची नागरिक आक्रमक भूमिकेत आहेत. काय दादा, काय वाटतं? गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी संघटना भांडते, परंतु प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात. नाही, इथलं जो प्रशासन आहे हे मुळातच प्रशासन रंडक्या पद्धतीचं आहे. त्यांना कोणाचा आधार नाही, त्यांना कोणाचा मूळ प्रश्नावर दुर्लक्ष करण्याचा मुळात हेतू आहे. तर का इथले स्थानिकच्या लोकांना किंवा स्थानिकच्या नागरिकांना कुठल्या समस्या आहेत याचा जाणीव काही नाही. स्वतःची पोळी भाजणे, राजकीय पोळी भाजणे आणि स्वतःचा स्ट्रगल होणे एवढाच फक्त हा इथल्या प्रशासनाचा हेतू आहे. गेल्या किती वर्षापूर्वी हा रस्ता झालेला असं काय आठवतं आज का? जवळपास 10 ते 15 वर्ष झालं. याच्यानंतर याचे खड्डे सुद्धा बुडले नाहीये. वेळोवेळी मतदान मागण्यासाठी वेगवेगळे राजकीय पुढारी येतात, राजकीय उमेदवार येतात. मग त्यावेळेस सातत्याने हा प्रश्न नागरिक उपस्थित करतात का? अहो मग हजारो आतापर्यंत इलेक्शन झाले, राजकीय लोक आले, फक्त स्वतःची पोळी भाजण्याचं काम करतात. इथल्या जनतेशी काही देणे घेणं, स्थानिक प्रतिनिधीला सुद्धा, कारण प्रतिनिधी सुद्धा किंवा स्थानिकच्या मतदारसंघात फिरत नाहीत किंवा त्यांना इथल्या रस्त्याची काय उणीव आहे किंवा हे करत नाहीत. किंवा प्रशासनाचं काम आहे, त्या मतदारसंघातल्या त्या प्रतिनिधीचं काम आहे आपल्या मतदारसंघामध्ये काय उणीव आहे किंवा सर्वसामान्य जनतेला तालुक्याच्या ठिकाणी जाता येते का व्यवस्थित सुरळीतपणे. आज अर्ध्या 1 तासापासून निघालं तर 2 तास तालुक्याच्या ठिकाणी पळावं लागते. एखाद्या वेळी डिलिव्हरी पेशंट असेल, इमर्जन्सी ऍक्सिडेंट पेशंट असेल, तो पेशंट जर घेऊन जायचं म्हणलं तर तब्बल 2 ते 2.5 तास लागतात प्रवासाला. त्या स्थानिकच्या प्रतिनिधीचं काम आहे किंवा कमीत कमी रस्ता, दळणवळणाची व्यवस्था तरी सुरळीत असावी. काय प्रशासकीय अधिकारी प्रशासनाला किंवा संबंधित डिपार्टमेंटला काय इशारा देणार तुम्ही या प्रश्नाची दखल घेण्यासाठी? एकच याला एक तर सर्व स्थानिकच्या नागरिकांनी म्हणजे प्रबळ असं आंदोलन केलं पाहिजे
आणि यांनी जर नाही दिलं तर सगळ्यांनी एकत्र येऊन मग तो कुठल्याही पक्षाचा असो कुठलाही झेंडा असो पक्षाशी इथं देणं घेणं नाही किंवा आपला जो स्थानिक मुद्दा आहे की आपल्या दळणवळणाची राहण्याची जाण्याची सोय झाली पाहिजे या गोष्टीकडे सगळ्यांनी एकत्र येऊन जर आंदोलन केलं तर नक्कीच हा प्रश्न सुटेल. तुम्ही पाहू शकतात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. एकंदरीत पाहायला गेलं तर जनसामान्यांच्या समस्याकडे सरकारला लक्ष देण्याकडे वेळ देखील नाही अशी देखील प्रतिक्रिया येत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीत या रस्त्याच्या माध्यमातून DYF संघटना असेल किसान सभा असेल कम्युनिस्ट पक्ष असेल हे मोठे जन आंदोलन उभारणार असल्याची देखील माहिती या माध्यमातून मिळालेली आहे. आणि याकडे प्रशासकीय अधिकारी संबंधित डिपार्टमेंट नेमकं काय लक्ष देतात कशा प्रकारे या प्रश्नाला उत्तर देतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, माडेखेल, बीड.